मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या 1 डिसेंबरच्या भागामध्ये आता मात्र सार्थक अगदी जीवाच्या आकांताने वाट पाहत असतो आनंदीची। सारखा सारखा तो दाराकडे पाहत असतो। त्यावेळेला त्याला एक फ्रेंड म्हणतो, काय रे तुझे पार्टनर नाही का सोबत आली? यावरती सार्थक म्हणतो, नाही माझे मिसेस येतील, थोड्याच वेळात येतील, असं म्हणत तो दाराकडे एकटक बघत आनंदीची वाट पाहत असतो। आनंदी आता येणार असते, पण अजूनही सार्थकला तिची वाट पाहण्यामध्ये एकदम मनापासून आनंद होत असतो, कारण त्याला विश्वास असतो की आनंदी येणार। तितक्यात रेश्मा येते आणि म्हणते, सार्थक आता तुझ्याकडे कोणताही पर्याय नाहीये, आनंदी काही येत नाही, बराच वेळ झाला ना, आपण एक काम करूया का, आपण कपल डान्स करूया का, तुझ्याकडे कोणता पर्यायच नाहीये। सार्थक म्हणतो, नाही रेश्मा, आनंदी येईल, आनंदी येणारच आहे। यावरती रेश्मा म्हणते, एक काम करूया, मी 1 2 3 काउंट करेपर्यंत जर आनंदी आली नाही तर तुला माझ्यासोबत डान्स करावा लागेल, असं म्हणत रेश्मा स्वतःहूनच 1 2 3 काउंट करते आणि म्हणते, झालं। यावरती सार्थक म्हणतो, मागे वळून बघ रेश्मा। रेश्मा मागे वळून पाहते तर आनंदी खरंच आलेली असते। आनंदीला पाहून सार्थकला आनंद होतो। रेश्मा म्हणते, ही आले खरी, पण मी हिला अशी तशी सार्थक पर्यंत पोहोचूच देणार नाही। आनंदी, तुला मी सार्थकच्या जवळ येऊ देणार नाही, असं म्हणत ती मुद्दाम आता ड्रिंक मधला बर्फ काढते आणि तो खाली फ्लोअरवर पाडते। आनंदी बर्फावरून घसरते आणि सार्थक तिला आपल्या मिठीत घेतो। सार्थक आनंदीला सावरतो आणि रेश्माचा डाव पूर्णपणे फ्लॉप झालेला असतो। रेश्माने आता दोघांना लांब करण्यासाठी केलेला प्लॅन दोघांना जवळ आणत असतो। दोघं एकमेकांच्या मिठीत असतात। बाकीचे सगळे हे दृश्य पाहत बसतात। त्यानंतर आनंदी म्हणते, सर काय बघताय, सगळेजण आपल्याकडे बघतायत। सार्थक म्हणतो, बघू दे की माझ्या पार्टनरने मला निराश केलं नाही आणि माझी पार्टनर माझ्यापर्यंत पोहोचले, हे सगळ्यांना बघू दे की, असं म्हणत तो आता आनंदीकडे पाहतच असतो। तोपर्यंत आता इकडे रेश्मा म्हणते, चला चला आपल्याला डान्स सुरू करायचा आहे। आता आनंदी ऑकवर्ड होते, कोणतरी म्हणतं, ही साडी नेसून आली। तेव्हा ते सार्थक म्हणतो, काय झालं? तसंही आनंदी साडीत खूप छान दिसतात आणि आता साडी त्यांच्यावरती खुलून दिसते। प्रत्येकाचा अटायर असतो, ज्याला जे आवडतं त्याने ते घालावं ना, असं म्हणत सार्थक आता इकडे आनंदीची बाजू घेतो आणि म्हणतो, आनंदी साडीमध्ये खूप छान दिसतात। आणि आता आनंदीची बाजू घेत सार्थकने तिची डान्स करण्यासाठी रिक्वेस्ट करतो। त्यावरती आनंदी म्हणते, मला खरंच डान्स वगैरे काही येत नाही। यावरती रेश्मा म्हणते, डान्स तर करायचाच असतो। सार्थक म्हणतो, तुम्ही गणपतीमध्ये नवरात्रामध्ये इतका छान डान्स करता। यावरती आनंदी सांगते, तो डान्स वेगळा असतो सर, आणि हा डान्स वेगळा आहे। त्यावरती सार्थक म्हणतो, मी तुम्हाला शिकवतो की, आणि तो आनंदीला डान्स शिकवायला लागतो। आनंदी यासोबत डान्स करायला लागते। रेश्मा विचार करत असते, मी ह्यांना जितकं लांब करण्याचा प्रयत्न करते, हे दोघंजण तितकंच जवळ येत आहेत आणि छानपैकी दोघंजण डान्स करत असतात। तोपर्यंत इकडे आता सुधा येते आणि म्हणते, वृंदा अगं सगळे गेले कुठे, म्हणजे शलाका, केदार, सार्थक? यावरती वृंदा सांगते, सगळेच जण पार्टीला गेलेत, रेश्माकडे कपल पार्टी आहे ना त्यासाठी, आणि ती पण गेलेली आहे आनंदी। पण मला ना वेगळीच भीती वाटते सुधा, म्हणजे ती पोलीस वगैरे कंप्लेंट करेल का, याची मला खूप भीती वाटते। यावरती आता इकडे सुधा म्हणते, पोलीस कंप्लेंट? वृंदा म्हणते, हो ती काहीही करू शकते, मला ना तिचं काहीच समजत नाही, असं म्हणत इकडे आता दोघी जणी पोलीस कंप्लेंटला चांगल्याच घाबरलेल्या असतात। तोपर्यंत सार्थकने कमाल केलेली असते। डान्स तर सार्थक करत असतो, पण आपल्यासोबत आनंदीला पण हलवत असतो। स्वतःच्या स्टेप करत तो आनंदीचा हात धरत तिला पण आपल्यासोबत नाचवत असतो आणि सगळेच जण हा डान्स बघून मंत्रमुग्ध होतात। दोघांच्या डान्समध्ये काहीतरी जादू असते। केदार म्हणतो, रेश्मा कळतंय का तुला, स्वतःच्याच पायांनी स्वतःचाच खड्डा खणलेला आहेस, म्हणजे आनंदीला इकडे आलेली आहे, त्यामुळे तुझी पार्टी ही पूर्णपणे तिचीच झाली, तू पार्टी ठेवून खड्ड्यामध्ये बुडालीस रेश्मा। रेश्मा म्हणते, नाही मला काहीतरी करायला पाहिजे। तोपर्यंत इकडे आता मालती सगळ्यांना जेवण वाढत असते। अण्णा म्हणतात, मी मनोजला बोलवून येतो, म्हणून मनोजला बोलवण्यासाठी अण्णा बाहेर येतात, तर मनोज दारू पित असतो। दारू पित असलेल्या मनोजला अण्णा रंगे हात पकडतात आणि म्हणतात, काय चाललंय मनोज तुझं? मनोज म्हणतो, माझ्या नियतीने माझ्यासोबत खेळ केलाय, लहानपणी मी मैदानात खेळ खेळायचो, आता नशीब मला खेळवते। अण्णा म्हणतात, तू काहीही बोलू नको, इतकी चांगली बायको आहे, गोड तुझी मुलगी आहे, त्यांच्याकडे बघ, चल जेवायला, असं म्हणत अण्णा मनोजला जेवायला घेऊन येतात। तोपर्यंत आता इकडे आनंदी आणि सार्थकचा डान्स झालेला असतो। त्यावेळेला रेश्मा अनाउन्स करते की आता छानपैकी गेम खेळायचे। आनंदी म्हणते, मला गेम वगैरे काही जमणार नाही। त्यावरती रेश्मा म्हणते, काय रे सार्थक, म्हणजे तुझे बायको तुला हरवणार? सार्थक म्हणतो, ठीक आहे, त्यांना फोर्स करू नकोस, पण हे बघ, मी हारलो ना
तरी मला वाईट वाटेल, पण ठीक आहे, माझी बायकोला खेळायचं नसेल तर त्यात काय एवढं. पण तुला माहिती आहे का, जर आनंदी खेळ खेळला ना तर त्यात जिंकणार हे मात्र नक्की. आता आनंदी विचार करते सार्थक सरांना गेम खेळायचा आहे, मग मी सुद्धा गेम खेळेन. त्यामुळे आनंदी म्हणते ठीक आहे, मी गेम खेळायला तयार आहे आणि ती हात वरती करते. रेश्मा विचार करते आनंदी गेम तर तू खेळशील, पण मी या गेममधून दाखवून देणार आहे की तू सार्थकच्या लायकीची नाही आहेस, सार्थकची लाईफ पार्टनर बनण्याच्या लायकीची नाही आहेस, हे सार्थकला समजेल. इकडे मनोज जेवायला येतो. लीना सगळ्यांना जेवण वाढते. मनोज बका खायला लागतो. मालती म्हणते काय असा खातोयस तू. त्यावरती मनोज आता भरल्या ताटामध्ये हात धुतो आणि उठतो. एकदम सगळं विचित्रपणे जेवण जेवलेलं, घाण केलेली पाहून सगळ्यांनाच खूप दुःख होतं. इकडे आता म्युझिकल चेअर हा राऊंड केदार आणि आता इकडे शलाकाने जिंकलेला असतो. रेश्मा म्हणते म्युझिकल चेअर हा राऊंड शलाका आणि केदारने जिंकलाय. आता आपण फोरहेडला बलून्स लावून गेम खेळायचा आहे. म्हणजे कपलनी फोरहेडनी बलून पकडायचा, त्याला हात लावायची नाही आणि डान्स करायचा आहे. जो कोणी हा शेवटपर्यंत बलून पकडून ठेवेल तो जिंकला. मग आनंदी आणि सार्थक बलून डोक्याला ठेवून नाचत असतात. रेश्मा विचार करते काय करू यांचं, ह्यांना जितकं वेगळं करण्याचा प्रयत्न करते हे तितके जवळ येत आहेत. रेश्मा चिडते. एक एक करत सगळ्यांचे बलून निघून जातात. मग राहते फक्त शलाका आणि केदार आणि आनंदी आणि सार्थक. तर त्या गडबडीमध्ये शलाका आणि केदार यांचा पण बलून पडतो आणि रेश्मा म्हणते तुम्ही दोघं आऊट झालात. मग सार्थक म्हणतो अच्छा, म्हणजे आम्ही दोघंच विनर का. असं म्हणत तो आनंदीचा हात हातात धरून येतो आणि रेश्मा म्हणते हो, तुम्ही दोघं विनर झालेले आहात. आता सार्थक आणि आनंदी या गेमचे विनर झालेले असतात. सार्थक नाचायला लागतो, ये मी जिंकलो. लहान मुलासारखं सार्थकला नाचताना बघून आनंदी त्याच्याकडे पाहतच बसते. आता इकडे दोघंही म्हणजे शलाका आणि केदार नाईलाजाने टाळ्या वाजवायला लागतात. सार्थक आनंदीचा हात हातात घेतो आणि म्हणतो आज तुम्ही माझा हात हातात घेऊन मला जिंकवलेला आहे, पण मला माहिती आहे की एक दिवस मी तुमचं मन सुद्धा जिंकणार आहे आनंदी, आणि आपला संसार सुखाचा होणार. अशी स्वप्न बघत सार्थक आता आनंदीचा हातात घेऊन पुढचे गेम खेळायला लागतो सुद्धा. पुढचा गेम असतो क्वेश्चन आन्सर. म्हणजे कपलला एकमेकांना आवडीनिवडी जाणून घेण्यासाठी क्वेश्चन आन्सर हे चालू होतात. तोपर्यंत इकडे आता आदर्श वृंदाच्या समोर येऊन बसतो. वृंदा म्हणते काय तू माझ्यावरती पाळत ठेवून आहेस का. आदर्श म्हणतो तर तुझ्यावरती लक्ष ठेवायला पाहिजे, नाहीतर तू कोणत्या क्षणी काय कुरापती करशील ना हे काही माहीत नाही. त्यासाठी तुझ्यावरती लक्ष ठेवणं हे फार आवश्यक आहे आणि म्हणूनच तुझ्याकडे लक्ष ठेवायला मी आलेलो आहे, असं म्हणत तो आता वृंदाला इशारा देतो. तोपर्यंत इकडे कपल गेम चालू होतात. प्रश्न विचारले जातात. रेश्मा म्हणत असते आनंदी तू सांगायचं आहेस की सार्थकचा आवडता रंग कोणता आहे. आता आनंदीला एवढं काही माहीत नसतं. आनंदी म्हणते ग्रीन कलर. यावरती रेश्मा म्हणते सापचूक, सार्थकचा आवडीचा कलर आहे ब्ल्यू. काय सार्थक बरोबर ना. सार्थक म्हणतो हो बरोबर. रेश्माला ह्या सगळ्यामधून दाखवायचं असतं की आनंदीला सार्थकबद्दल काहीच माहीत नाहीये, त्याची लाईफ पार्टनर बनण्याची ती लायकीचीच नाहीये. पण सार्थकचा जीव तर आनंदीमध्ये अडकलेला असतो. कलरची आवड-निवड माहिती असो किंवा नसो, सार्थकने बायको म्हणून मात्र आपल्या आनंदीचीच निवड केलेली असते. त्यामुळे रेश्माचा हा डाव सुद्धा फेल जाणार असतो आणि कपल गेम होऊन सुद्धा सार्थक आनंदीच्याच प्रेमात वेडा असणार असतो. हे मूर्ख रेश्माला काहीही माहीत नसतं. त्यामुळे तिचे हे वेडेचाळे चालू असतात.